मी या सगळ्या गोष्टी का करू शकलो? त्याचं कारण बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा. कार्यक्रम सुरू असताना मी वडिलांच्या मांडीवर बसून राहायचो. वडील भाषणाला उभे राहिले की मग त्यांच्या खुर्चीवर बसायचं आणि त्यांना जो हार घातला जायचा ते परत आले की तो हार माझ्या गळ्यात घालायचे. आणि मग मी त्या छोट्याशा खेडेगावातून माझ्या गावात घरापर्यंत येईपर्यंत चालत चालत असा मोठ्या डौलात चालत यायचं, हार घातलेला आहे. हे संस्कार माझ्या बाबांनी केले आणि मग हळूहळू हळूहळू याच संस्कारात मी वाढलो. आमचा 4थी पासून मॅट्रिक पर्यंत एकच ठरलेला नेता. माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकच तारा समोर आणि पायतळी अंगार. साधी गोष्ट नाही ती. ते येरा गाबाळ्याचं काम नाही. तेथे पाहिजे जातीचे. तुकाराम बाबांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे येरा गाबाळ्याचे काम नव्हे. बाबासाहेबांनी निर्माण केलेलं सिद्धार्थ विहार हॉस्टेल, त्या हॉस्टेलमध्ये राहिलो. पॅन्थरची चळवळ जोरात होती. मोठे मोठे लीडर लोक, नेते आग लगा देंगे, जला देंगे वगैरे वगैरे, त्यांच्याही संगतीत काही काळ रमलो. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना सिलेक्शन झालं. तेव्हा वडिलांना विचारलं की काय करू, जाऊ का DYSP होऊ का, नेतेगिरी करावी अशा बऱ्याच लोकांची इच्छा होती. आमच्या अंगात थोडीशी खुमखुमी होती. वडील म्हणाले किती पक्ष आपले, मोज बरं मोज. मोजले. आता एवढ्या चिरफाळ्या, नेते किती मोज. त्याच्यात तू आणखीन एक कशाला नेता. त्याच्यापेक्षा तू अधिकारी हो, तिथे नेतृत्व कर, खेड्यापाड्यात जाशील, गोरगरीब जनतेची सेवा करायला मिळेल. माझ्या वडिलांनी बाबासाहेबांचं ते वाक्य घराच्या तुळईवर लिहून ठेवलं होतं पांढऱ्या शुभ्र खडूने. शासन करती जमात व्हा. ते रोज वाचायचं. येता जाता समोर यायचं, ते वाचायचं. ते डोक्यात भिनत गेलं. मग पोरं शिकली, अधिकारी झाली, जमात शासन करती झाली. पण मग फार मोठे पण आणि परंतु निर्माण झाले. त्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही. नागपूरमध्ये येऊन फारसं काही केलं असं काही नाही. एक केलं, पाहिजे तेव्हा दीक्षाभूमी. आनंद वाटला तरी दीक्षाभूमी, दुःख झालं तरी दीक्षाभूमी, विषाद वाटला तरी दीक्षाभूमी. मग मैं तो अकेला ही चला था. लोग मिलते गए, कारवा बनता गया. मनोज माझा सहकारी आहे. माझ्यासोबतच स्पेशल ब्रांचला होता, आता भंडाऱ्याला गेला. माझ्याबरोबरीनं भरपूर काम केलं. आणखीन एका माझ्या सहकार्याची आठवण काढल्याशिवाय राहत नाही. त्यांची आठवण जर काढली नाही तर ते योग्य ठरणार नाही. माझ्याकडे स्पेशल ब्रांचलाच अमित डोळस नावाचे API होते. अमित डोळस पुण्याला गेले, आता सध्या पुण्यात आहेत. तोही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा लाभलेला माणूस. त्याला हाताशी घेतलं. मग आमचे वकील साहेब प्रभाकरराव इथे आहेत, वानखेडे साहेब, त्यांना आम्ही प्रेमाने वकील साहेब म्हणतो. पोलिसांच्या सगळ्या DE लढवतात आणि त्यांची सुटका करतात म्हणून पोलिसांचा वकील. किती किती मंडळींची नावं घ्यायची. आणि त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आमच्या पोलीस लाईनमधल्या महिला, त्यांचं या कामामध्ये मोलाचं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
या संघटनेची धुरा जी मी गेल्यानंतरही जी मंडळी सांभाळतायत आणि ज्यांनी संघटनेच्या स्थापनेपासून आपलं तन मन धन या कामासाठी लावलेलं आहे, रात्री बेरात्री स्वतःचा व्यवसाय बुडवून घरच्या लोकांची नाराजी पत्करून, असे माझे स्नेही जे नेहमी स्वतःला सांगतात विनम्रपणे, मी एक रिक्षावाला आहे. साहेबराव शिरसाट. आम्ही आता जबरदस्तीनं त्यांना मी एक रिक्षावाला आहे असं म्हणायचं बंद केलेलं आहे. आता ते इंटरनॅशनल टूर अरेंज करतात, श्रीलंका, थायलंड. मग आम्ही त्यांना सांगितलं आता तुम्ही असं सांगा मी टूर अरेंजर आहे, फॉरेन टूर अरेंजर, नो रिक्षावाला. 3 दिवसापूर्वी मला कुठून तरी एक व्हॉट्सअप आला. मग दनानंद, शैलेश, अरुण ही सगळी मंडळी माझ्या ड्युटीच्या ठिकाणी मला भेटायला आली. मी त्यांना विचारलं काय आहे रे, काय कार्यक्रम आहे? नाही कसला कार्यक्रम नाही. अरे 4 वर्ष माझ्यासोबत उठले बसले, आजही माझ्याकडे येतात, स्वतःची ड्युटी सोडून चला साहेबांना भेटायला जाऊया. त्यांनी मला सांगितलं नाही, कारण हा कार्यक्रम आता घेण्याचं काही औचित्य नव्हतं. मला नागपूर सोडून 6 महिने झालेले आहेत, त्यामुळं कार्यक्रम काही घेऊ नका असं मी त्यांना सांगितलेलं होतं. परंतु या सर्व मंडळींचं प्रेम, त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये हा अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी घडवून आणला, एवढा मोठा सत्कार केला, ज्यांनी या नागपूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये अभ्यासिकांचं जाळं निर्माण केलं. गोरगरिबांच्या मुलांना खरोखरच शिक्षणासाठी पोषक वातावरण नाही, अभ्यास कुठे करायचा ती मोठी समस्या आहे. म्हणून मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं, त्यांना पुस्तकं चांगली उपलब्ध व्हावीत, चांगला गायडन्स मिळावा, चांगले गाईड्स मिळावेत, चांगल्या टिप्स मिळाव्यात, इंटरव्ह्यू कसे द्याव्यात याच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं. या सर्व गोष्टींसाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता, असे प्रशांतजी रोकडे आणि तलवारे साहेब या ठिकाणी आहेत. अण्णांनी नुकतीच एक अभ्यासिका आता सुरू केलेली आहे. अशी नागपूरमधली ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये दादा लोक आहेत. हे सर्व दादा मंडळी या ठिकाणी आली, माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं. मला वाटतं त्याबद्दल त्यांचे आभार मानणं औद्धत्याचं होईल. मी तुम्हा सर्व मंडळींच्या प्रेमामध्ये आणि या प्रेमाच्या ऋणामध्येच राहू इच्छितो. मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे की औरंगाबादमध्ये जे रोपटं लावलं होतं त्याचा आज बोधिवृक्ष झालेला आहे. सातत्यानं काम सुरू आहे. या दीक्षाभूमीमध्ये हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो यापुढेही कायम राहावा. त्यासाठी पोलिसांमधल्या या तुमच्या सर्व मित्रांना तुमच्या सर्वांचं सहकार्य असंच कायम राहू द्या. त्यांच्या पाठीशी आपला मायेचा हात राहू द्या. बाबासाहेबांचं हे कार्य पुढे नेण्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या सोबत राहू द्या. फार बोललो. मी साहेबरावांना सांगितलं होतं की मला भाषण नाही करायचं. मी सेन्सिटिव्ह माणूस आहे, कदाचित बोलू शकणार नाही, गैरवरून येऊ शकतं. पण ते सगळं बाजूला ठेवून धाडस करून बोललोय. आता अधिक बोलणे नाही, दयालोभ कायम असू द्या. शेवटी तुम्हा सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, एवढीच शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.
निधड्या छातीच्या माणसालाही आज स्वतःच्या आणि आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणताना मी पहिल्यांदा पाहिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आदरणीय डॉक्टर साहेबांसाठी की तुम्ही आलात आणि बघता बघता 4 वर्ष ही कशी निघून गेली ही कुणालाही कळलेली नाहीत. ज्यावेळेला आम्हालाही माहीत झालं की वाघमारे साहेब नागपुरातून मुंबईला जाणार, आम्हालाही वाटत होतं की जाऊ नये. पण जी माणसं काम करणारी असतात त्यांना शहराचं कुठलंही बंधन नसतं. आणि आदरणीय डॉक्टर वाघमारे साहेबांच्या भाषणातून तुम्ही पाहिलं, ज्यांनी औरंगाबाद घडविलं, ज्यांनी नागपूर घडवलं, भावनेने जोडलेली माणसं तुम्ही निर्माण केली, तुमच्या कार्यातून निर्माण केली. याचंच प्रतीक आहे की ही सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही सगळी गोळा झालो. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करत आहो केंद्रीय उत्पाद शुल्क या विभागाचे सहाय्यक आयुक्त, पदावर राहूनही अभ्यासिका निर्माण करणारे आणि उद्याच्या म्हणजे मला वाटते अतुल आणि यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी तरुण मंडळी या ठिकाणी आहे बसलेली. विशेषतः त्यांना प्रेरणा मिळावी असं व्यक्तिमत्व जे आहेत आदरणीय प्रशांतजी रोकडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय रोकडे साहेब. या कार्यक्रमाच्या उत्सवप्रियतेपुरता आपण राहू नये. वाघमारे सरांचा सत्कार हा त्यांचा व्यक्ती म्हणून सत्कार झाला नाही, तर त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा हा सत्कार आहे. हा सत्कार का झाला याचा विचार करत आपण सगळ्यांनी आज रात्री झोपावं. आणि या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला सापडलं तर त्या उत्तरामध्ये आपलाही सत्कार असा व्हावा हे एक उत्तर शोधून उद्याची पहाट तुम्ही निर्माण करावी. वाघमारे सरांचा जो सत्कार झालेला आहे तो यामुळे झालेला आहे की ते रेल्वेचं इंजिन आहे, ते रेल्वेचा डबा नाही आहे. ते रेल्वेचं इंजिन आहे जे समोर लागते आणि सगळ्या गोष्टी समोर छातीवर घेऊ इच्छिते. चळवळीला त्यांनी पुढे नेलेलं आहे. आपण किती दिवस या चळवळीला पुढे नेणाऱ्या लोकांच्या मार्गदर्शनाचा खरा उपयोग करणार आहे की केवळ कार्यक्रमांमध्ये गुंतून राहणार आहे हे आवश्यक आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाघमारे सरांच्याबद्दल असणारं जे काही प्रेम आहे, जे काही सगळं आत्मीयता आहे, तुम्ही सगळ्या लोकांनी जी व्यक्त केली त्यातून ते व्यक्तिमत्व किती मोठं आहे की जो माणूस सामाजिक क्षेत्रात राहतो तो त्या प्रशासकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रापेक्षा अधिक जबाबदारीने कार्य करतो. ते हे का तर प्रशासकीय क्षेत्रामध्ये असलेला माणूस जो मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर ठेवतो, बुद्धाचे विचार ठेवतो आणि तिथेही सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून आपलं काम करतो, असंच हे वाघमारे सरांचं सुद्धा व्यक्तिमत्व आहे की प्रशासकीय क्षेत्रातही अतिशय उत्कृष्ट असलेला माणूस. योगायोगाने या सगळ्यांनीच युनिफॉर्म घातलेला आहे. युनिफॉर्म सर्व्हिस माझी सुद्धा आहे, पण आमच्यामध्ये कार्यकर्ता आहे. आणि हा कार्यकर्ता मग नेहमी तुम्हाला दीक्षाभूमीवर दिसतो, हा कार्यकर्ता तुम्हाला वस्त्या वस्त्यांमध्ये दिसतो, हा कार्यकर्ता तुम्ही अधिकारी म्हणून स्वीकारता, हा कार्यकर्ता तुम्हाला कार्यकर्ता म्हणून स्वीकारतो. वाघमारे साहेबांचा हा सत्कार जेव्हा आपण करत आहोत तेव्हा आपल्याला सगळ्यांना ही जाणीव झालेली आहे की वाघमारे सरांनी किती मोठं काम केलेलं आहे. हे काम कशासाठी करतोय आम्ही की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे. या बाबासाहेबांनी सदैव आणि सदैव केवळ तुमच्यासाठी हे काम केलेलं आहे. त्यांच्यासाठी थोडीशी भूमिका आमची आहे ती आम्ही निभावतो. ती तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, प्रत्येक जण काही ना काही योगदान देऊ शकते, प्रत्येक जण योगदान देऊ शकतो. त्या प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीनं आपलं योगदान द्यावं यासाठी आमची तळमळ असते. वाघमारे साहेबांचं जे मराठीवरचं प्रचंड काय म्हणता येईल त्याला प्रभुत्व ते आपण नेहमी अनुभवतो. आम्ही जेव्हाही हाक दिली, आमची हाक पोहोचण्याची इंटेन्सिटी कमी असेल पण त्यांच्या येण्याची इंटेन्सिटी त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आहे. त्यामुळं अशा अधिकाऱ्यांपेक्षा मी म्हणे अशा कार्यकर्त्यांच्या सहवासामध्ये नागपूर भूमीच्या या धम्मभूमीमध्ये आम्ही सगळे संस्कारित झालेलो आहोत. आता हा संस्काराचं संचित आपल्या समाजाला दिशा देणारी ठरावी एवढा आग्रह मी तुमच्या पुढे मांडतो. वाघमारे सरांना त्यांच्या मुंबईच्या आणि एकूणच भविष्यातील सगळ्या कार्यासाठी मनापासून अत्यंत हार्दिक शुभेच्छा. आणि ही जी काही सेवानिवृत्त, मला असं वाटते की पोलीस कधी सेवानिवृत्त होत नाही, तो शासकीय सेवेतून निवृत्त झाला असेल परंतु सामाजिक सेवेची जबाबदारी अधिक
तीव्र आणि व्यापक वाघमारे साहेबांनी केली आहे. या कार्यगौरव सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्यावर सुद्धा आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आमची उमेद ठेवलेली आहे. वाघमारे साहेब, आपण सर्वांना मार्गदर्शन करावं, जसं तुमचं आरोग्य ठणठणीत राहावं आणि येत्या भविष्यकाळामध्ये आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही मार्गदर्शक, उत्कृष्ट दिशा देणारे ठरावे, एवढा आग्रह. आणि आपण स्वतः खूप चांगलं बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीसाठी योगदान देत राहो. बरगड्यांच्या तुरुंगातून हृदयाला मी मुक्त केले, अरुण कोलटकरांची कविता आहे. बरगड्यांच्या तुरुंगातून हृदयाला मी मुक्त केले, जिथे जिथे धमनी आहे तिथे तिथे रक्त नेले, आणि जिथे जिथे शक्यता आहे तिथे तिथे प्रयत्न नेले, तिथे तिथे प्रयत्न नेले. जय भीम. या ठिकाणी आमंत्रित करीत आहो अतिशय कमी वयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यार्थ्यांना जोडून ज्यांनी चळवळ राबवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट फेडरेशनचे आदरणीय अतुलजी खोब्रागडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि तुमच्याशी त्यांनी हितगुज करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या गोष्टीला बाजूला सारून सध्याच्या स्थितीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरती जो मोठ्या जोमाने आज काम सुरू झालेलं आहे किंवा काम होत आहे, हे खऱ्या अर्थाने व्याख्यानजोग आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील या समाजातल्या शिक्षित, सुशिक्षित लोकांनी, अधिकारी लोकांनी या समाजातल्या तळागाळातील वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे विचार आज खऱ्या अर्थाने वाघमारे सर झाले, तामगाडगे सर झाले, रोकडे सर झाले, तलवारे सर झाले, हे जेव्हा लोक ओपनली येऊन समोर कुठल्याही गोष्टीचे रिस्ट्रिक्शन्स न ठेवता ओपनली येऊन जेव्हा समोर काम करत आहेत, हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचे इम्प्लिमेंटेशन्स आहे असं वाटते. बेसिकली वाघमारे सर वेस्टर्न महाराष्ट्रातले आहेत, परंतु वाघमारे सरांची काम करण्याची पद्धत आणि वाघमारे सरांची एनर्जी बघितल्यानंतर असं वाटत नाही की बा सर वेस्टर्न महाराष्ट्रातले आहे बा म्हणून. सर आम्हाला नागपूरचेच वाटतात. कारण नागपूरचे लोक किंवा विदर्भ रिजन्सचे लोक हे सगळ्यात जास्त एनर्जेटिक असतात असं आम्ही नाही म्हणत, असेच वेस्टर्न महाराष्ट्रातलेच लोक म्हणतात. सरांचा संबंध आम्ही यूथ फेस्टिवल घेत असतो आणि यूथ फेस्टिवलला आम्ही अधिकारी लोकांना, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करणाऱ्या लोकांना, साहित्यिक लोकांना आम्ही बोलवत असतो. अशा लोकांना बोलवत असतो की जे युवकांना दिशा देऊ शकतात. फक्त राजकारणी लोकांना बोलवत नाही, कारण त्यांच्याकडे दिशाच नसते. आणि तेव्हापासून आमच्यासोबत सर कुठलेही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठली मदत लागली तर सर आमच्यासोबत नेहमी काम करायचे, किंवा आम्हाला कुठलीही मदत लागली तर सगळी मदत द्यायचे. ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली, एक वाट निर्माण करून दिली, त्याच दृष्टीने किंवा तीच स्थिती आज आंबेडकरी चळवळीची आहे. मागच्या 60-65 वर्षामध्ये खूप सारं अवेअरनेस डेव्हलप झालं, लोकांना कळलं, खूप जागृती झाली, कळलं लोकांना की हे बरोबर आहे, ते चुकीचे आहे, ते परंतु अजूनही या चळवळीला दिशा मिळालेली नाही. माझी एकच विनंती आहे, तामगाडगे सर, रोकडे सर, PS सर समोर बसून आहेत, हे सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा वाघमारे सर सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार की आता या चळवळीला दिशा देण्याचं आपण काम करावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो आणि पुनश्च वाघमारे सरांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. आणि आता या समाजाचं भवितव्य अंधकारात अजिबात नाही आहे. आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. मला वाटतं वाघमारे साहेबांच्या कामामुळं तो एक व्हील इन्व्हेंट होत आहेत. आदरणीय हजारी साहब, जिनका काम शहर नागपुर ने देखा है, जिनको हम लोग अल्फाजों के बंधनों में नहीं बांध सकते, मैं उनसे दरख्वास्त करता हूँ कि वो आप लोगों के साथ आप लोगों को संबोधित करें. आदरणीय हजारी साहब. आत्ता सध्या कुठल्याही पालकांना वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, बॅरिस्टर व्हावं. आत्ता आपल्यासमोर वक्ते बोलून गेले, कृषीचे पदवीधर आहेत ते.
असं वाटतं की कुठला मोठा अधिकारी व्हावा. एक आई मुलाला प्रश्न विचारतो, बाळ पोटात असतं आणि बाळ पोटात असताना आई मुलाला प्रश्न विचारतं की बाळा, तू या जगात आल्यानंतर कोण होणार, काय व्हायचं तुला. नरेंद्र कोहली हिंदीचे कवी आहेत, त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याचं. नरेंद्र कोहलीच्या शब्दातनं बाळाने आईला जे उत्तर दिलं ते असं आहे की देवलोक में देव अधिक है, पृथ्वी पर दानव रहते हैं. देवलोक में देव अधिक है, पृथ्वी पर दानव रहते हैं. भूल गया जग सारा, कौन किसे मानव कहते हैं. देवलोक में देव अधिक है, पृथ्वी पर दानव रहते हैं. भूल गया जग सारा, कौन किसे मानव कहते हैं. माँ, मैं ना तो देव बनूंगा ना दानव बनूंगा, मैं तो इंसान बनूंगा, मैं तो इंसान बनूंगा, मानव की पहचान बनूंगा, मानव की पहचान बनूंगा. या निमित्तानं जे अधिकारी बसलेले आहेत, जे आपल्यासोबत जुळलेले आहेत, जे आलेले आहेत इथे, अनेक वेळा चुंबकासारखं अट्रॅक्ट करतात असं रोकडे साहेब म्हटले. या सर्वांमध्ये एक माणूस आणि माणूस बनत असताना आपल्याला माणसं जर घडवता आली तर या वाघमारे साहेबांच्या सत्काराला आपण काही अंशी म्हणजे आपला सहमत दर्शवलं असं होईल. वाघमारे साहेबांच्या पुढील उर्वरित आयुष्यात माझ्या भरभरून शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा आणि इथेच माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम. यानंतर मी ज्यांच्या प्रबोधनाने महाराष्ट्र गाजलंय आणि खऱ्या अर्थाने बुद्ध आणि आंबेडकर ज्यांनी अतिशय साध्या विषयात आणि प्रबोधनातून समजावलेलं आहे, ज्यांच्या तालमीत आमच्यासारखी काही कलावंत मंडळी तयार झालेली आहे, आदरणीय अशोक भाऊ सरस्वते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. महाराष्ट्राचे प्रबोधनकार आदरणीय अशोक भाऊ सरस्वते. वाघमारे साहेबांनी एक अपेक्षा केलेली आपल्याकडून. तुम्ही आपण फुलांचे हार दिले आणि शॉली पण दिला त्यांना. ते फुलांचे हार कुजून जातील आणि शाली फाटून जातील. त्याने एक अपेक्षा केली की मी जे रोपटं लावलं त्या रोपट्याला मरू द्यायचं नाही. तुम्ही जे रोपटं लावलं वाघमारे साहेब, महिन्यातला 1 दिवस 10 लोक असले 5 लोक असले तरी त्या कॉलनीत धम्म सांगायला मी जाईल. आणि हाच संकल्प माझं तुमच्यासाठी जे आहे ते तुमचं स्वागत आहे असं आपण समजायचं. मित्रांनो, आग जेव्हा लागली जंगलाला, प्राणी पळून गेले आणि चिमणी चोचीत पाण्याचा थेंब घेऊन आग विझवायला जाते आहे आणि बाकीचे प्राणी तिला हसतायत. तिला विचारते, तू हे काय करते आहे? म्हणे, मी आग विझवायला चालली. तर तुझ्या ह्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार आहे का? तिनं उत्तर दिलं की मलाही माहीत आहे की आग विझणार नाही, पण जेव्हा या जंगलाला लागलेल्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासामध्ये हे नमूद होईल की सगळे प्राणी पळून गेले, पण एक छोटीशी चिमणी तिने ही आग विझवण्यासाठी आपल्या चोचीमध्ये पाण्याचा थेंब घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. हे इतिहासामध्ये माझं नाव मात्र तिथे कोरल्या जाईल. अतुलने सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की राजकीय चळवळ जेव्हा नेस्तानाभूत झाली आणि समाज जेव्हा पोरका झाला तेव्हा ही अधिकारी मंडळी चिमणींच्या चोचीप्रमाणे एक एक पाण्याचा थेंब घेऊन ही वैफल्यग्रस्त अवस्था नष्ट करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. आणि त्यातलं एक प्रयत्न करणारा बहादर माणूस वाघमारे साहेब, आणि म्हणूनच आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो तुम हसे जग रोए. पशु की होत पनैया नरका कछु ना होय, नर करणी करे सो नरका नारायण होय. माणूस जन्मास आला, रडत आला, मेला, कबीर म्हणतात हसत हसत मर, रडत मरू नको. तुझ्या मरणावरती लोक रडायला पाहिजे असं कर्म कर. जनावराच्या शरीराच्या प्रत्येक वस्तूचं अंगाचा उपयोग आहे. माणूस मेला त्याचा काहीच उपयोग नाही, परंतु त्यानं जर सत्कर्म केलं तर तो नराचा नारायण बनू शकतो. ही कुवत प्रत्येकानं आपल्या अंगी बांधली पाहिजे. आणि ही जी रांग बसलेली आहे ना, ही रांग त्या वस्तीतली ही रांग आहे. नरका नारायण होय.
आम्हाला काही वर्षापूर्वी फक्त 2-4 अधिकारी पाठ होते. PS त्यातलं एक नाव होतं आमचं. जिथे अडचण पडली, जिथं अडला तिथं PSचंच नाव यायचं. आज PS आम्हाला फार आनंद वाटतो की आज ही रांग बसलेली आहे आणि आता या समाजाचं भवितव्य अंधकारात अजिबात नाही आहे. नागपूर शहर आहे, नागपुरातून दिशा मिळते आणि हा वराडचा पठ्ठा म्हणजे बिलकुल बोलायचं तर बेधडक बोलून टाकायचं, काम करायचं बेधडक काम म्हणजे करायचं. योग्य बोललेत आणि त्याच दिशेनं आपण त्या मार्गानं जावं. आपण तीच खुणगाड बांधून वाघमारे साहेबांना आपण त्यांच्या कामाचा गौरव करावा. मित्रांनो, आम्ही आमच्या परीनं पोलीस बांधवांना निश्चितपणे सहकार्य करू. वाघमारे साहेबांनी निश्चिंत होऊन जावं, जिथे जाल तिथे आमची आठवण घेऊन जावं आणि आपलं काम शेवटपर्यंत आपण करणारच आहात याच्याविषयी आम्हाला अजिबात शंका नाही. आपलं काम हे आपल्याला अजरामर करेल. बाबासाहेबांची बुद्धाची चळवळ पुढे नेण्यासाठी आपला क्षण प्रतिक्षण समाजाच्या कामात येईल असा आत्मविश्वास व्यक्त करतो. आपल्याला आयुष्य लाभावं, आरोग्य लाभावं अशी शुभकामना करतो. थांबतो. जय भीम. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्सचे आदरणीय डॉक्टर सुनील तलवारे साहेबांना. मित्र हो, अतिशय शांतपणे धीरगंभीरपणे आपण प्रत्येक वक्त्याला ऐकत आहात. यावरूनच आपण बाबासाहेबांचे किती शिस्तप्रिय लेकर आहो कळत आहे. मी आदरणीय तलवारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी हितगुज करावी, तुम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्या याकरता की आपण ऊर्जित अवस्थेत आहोत कळायला पाहिजे. आदरणीय तलवारे साहेब. सरांची भेट जशी औरंगाबादला झाली आणि औरंगाबादच्या भेटेमध्ये आमचे कॉमन फ्रेंड आहे दौलत मोरे जे सिनियर इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालेत. तर त्या चर्चेमध्ये आम्ही एकत्र जेव्हा बसलो, सरांनी औरंगाबादचा जो किस्सा सांगितला, म्हणजे जे काही अनुभव सांगितले, जे काम सांगितलं ते फार कमी सांगितलं, म्हणजे फारच कमी सांगितलं. त्यांनी फक्त तो एक बुद्ध जयंतीचा काम आणि एक हलकंसं त्यांनी एक उल्लेख केला तो लेणीचा. पण ते सरांचं काम इतकं मोठं आहे तिथे, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर सरांनी म्हणजे हेडक्वार्टरमध्ये जेव्हा ते सर DCP होते तर पोलीस भरती ज्या काही व्हायच्या त्यामध्ये सर अगदी लोकांना व्यवस्थितपणे गाईड करायचे. जे मुलं यायचे त्यांना व्यवस्थित गाईड करायचे किंवा आपल्याला जेणेकरून त्यांचं सिलेक्शन त्या पोलीस खात्यामध्ये व्हावं त्यासाठी सरांनी तिथे खूप मुलांना मदत केली. त्या व्यतिरिक्त आपले जे काही पोलीस अधिकारी होते, नॉर्मली काय होतं की पोलीस अधिकाऱ्यांचे आपल्या अधिकाऱ्यांचे CR चांगले लिहिले जात नाही. आपल्याला सगळीकडेच तसं सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये असतं, पण पोलीसमध्ये थोडासा जास्त मिलिटरी रूल चालल्यासारखं असतं आणि तिथे थोडासा अधिकारी थोडा जास्त हुशारी दाखवायला लागला की त्याला दाबलं. तर अशा अधिकाऱ्यांचे खराब CR होत होते. सरांनी त्या अशा अधिकाऱ्यांचे CR दुरुस्त केलेत. ते CR चांगले लिहिले गेले. चांगले लिहिले गेल्यामुळे त्यांचे जे प्रमोशन थांबत होते ते प्रमोशन्स त्या अधिकाऱ्यांचे व्हायला लागले. ते अधिकारी प्रमोट झालेत. हे फार मोठं काम सरांनी तिथे DCP हेडक्वार्टर असताना केलं. आणि सगळ्यात मोठं काम ज्याचा सरांनी हलकासा उल्लेख केला ते म्हणजे तिथली जी बौद्ध लेणी आहे जी युनिव्हर्सिटीच्या मागच्या साईडला आहे, तिथे त्या लेणीचं विकासाचं काम हे सरांनी तिथे फार मोठ्या प्रमाणात हातात घेतलं होतं. सरांनी आपल्याला कदाचित माहीत नसेल, ज्या लोकांनी बौद्ध लेणीला तिथे बघितलेलं आहे, सुरुवातीला एक युनिव्हर्सिटीमधून रस्ता असायचा आणि धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी फार मोठी गर्दी असायची. औरंगाबादवरून बरेच सहकारी सरांचे आलेले आहेत. धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळेस त्या युनिव्हर्सिटीमधून आतमधून जायचं आणि खूप गर्दी व्हायची, जागा जाम व्हायचं. तर सरांनी एक रस्ता मकबऱ्याच्या मागच्या साईडवरून एक रस्ता स्पेशल रस्ता त्या आपल्या जी लेणी आहे त्या लेणीच्या पायथ्याशी आपलं जे विहार आहे त्या विहाराच्या तिथे एक सेपरेट रस्ता केला आणि ते युनिव्हर्सिटीची कंपाऊंड होती त्या युनिव्हर्सिटीच्या कंपाऊंडला तोडून, म्हणजे त्याबद्दल सरांना त्रासही झाला. सरांना कमिशनरनी जाब विचारला, यांनी VCनी पर्सनल कंप्लेंट केली, कोर्टामध्ये मॅटर गेलं, पण तरीही सर याला घाबरले नाही. कारण की सरांनी बाबासाहेबांनी सांगितलेली पंचसूत्री
पंचसूत्री म्हणजे शिका, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. सरांनी एवढं तिथे प्रसंग ओढवला, कठीण प्रसंग होता तो, तरीही त्यातून मात केली, धीर सोडला नाही आणि ती जागा जी आहे ती रेग्युलराईज झाली, तो जो रस्ता आहे तो रेग्युलराईज झाला. आणि त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट तिथे सरांनी केली, तिथे म्हणजे परमनंट चौकी, त्या लेणीवर परमनंट चौकी स्थापित केली, ती सँक्शन करून घेतली आणि तिथे ती फंक्शनल झाली. तर अशा औरंगाबादचं सरांनी फार मोठं काम केलेलं आहे. लेणीवर स्वतःच्या पैशाने तिथे एक फार मोठं चक्र, अशोक चक्र कोरलेलं आहे, ते सरांनी आपल्या स्वतःच्या पैशाने तिथे कोरलं आणि एक मोठा हत्ती तिथे आहे. आणि आज ते लेणीचं जे रूप आहे, म्हणजे जे रूप तुम्ही बघाल तर इतकं मोठं त्या लेणीच्या पायथ्याशी जे विहार आहे त्याचं फार मोठं रूप आहे. आणि अत्यंत मनमिळावू आणि स्वाभिमानी असं व्यक्तिमत्व सरांचं. काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल असं करून जावं, नेहमी ज्या ठिकाणी गेलं तिथे काहीतरी चांगलं समाजाच्या दृष्टीने काय चांगलं करता येईल ते असं काहीतरी करावं, सामाजिक भान असलेला असा अधिकारी, ज्या अधिकाऱ्याचा आज आपण इथे सत्कार करतो आहे. आपण बघितलं असेल की पोलीस डिपार्टमेंटमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके अधिकारी आहे, कोणी बोललं नाही या बाबतीमध्ये, अगदी बोटावर मोजण्या इतके अधिकारी असतात जे उघडपणे सामाजिक कार्य करतात. जसे सर आहेत आमचे, देवतडे सर आहेत, संदीपजी आहेत, तसे आमचे वाघमारे साहेब जिथे जातात तिथे अगदी स्पष्टपणे उघडपणे आपली आयडेंटिटी कधीही कुठेही न झाकता निधड्यात हातीने काम करतात. असे फार कमी अधिकारी आहेत मित्र हो. आणि कुठलाही लहानात लहान व्यक्ती असो तो सरांकडे सहजपणे अप्रोच होऊ शकतो. कुठलंही त्याचं काम असेल, पर्सनल काम जरी असेल तरी त्याच्यावर कुठला अन्याय होत असेल तर तो सहजपणे सरांकडे अप्रोच होऊ शकतो. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. संघटना तर अप्रोच होतातच, सामाजिक कार्य, धार्मिक कार्यासाठी तर सरांनी वाहूनच घेतलेलं आहे. मित्रांनो, सरांना जेव्हा हे असं उघडपणे काम करतात, बऱ्याच वेळा त्यांना शासकीय पातळीवर त्रासही होतो. त्रास झाला, त्यांची मध्ये एकदा तब्येतही थोडी बरी नव्हती. ह्याच थोड्याशा त्रासामुळे तो एक कठीण वेळ त्यांच्यावर गुजरलेला होता, पण त्यामधून त्यांनी मात केली आणि सुखरूपपणे ते त्यातून बाहेर आलेत. या प्रसंगी इतकंच म्हणेल की त्यांच्या ह्या कार्याची आपण सगळ्यांनी नोंद घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं हे कार्य आहे, हे सतत वाहून घेतलेला जो कार्यकर्ता आहे तो चूप बसत नाही, कुठेही गेला तरी, तर त्यांचं कार्य हे चालू राहणार आहे. त्यांना पुढच्या आयुष्यासाठी, येणाऱ्या त्यांच्या तिथल्या कार्यासाठी आणि आणखी वेगवेगळ्या ठिकाणी जातील त्यासाठी मानसिक सुख शांती लाभो, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या सगळ्या मेंबर्सला स्वास्थ्य लाभो, हीच तथागतचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय भीम. यानंतर आदरणीय तामगाडगे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अध्यक्ष भाषण करावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय तामगाडगे सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करा. पोलीस ऑफिसर्समध्ये जनरली गव्हर्नमेंट सर्वंट्स आणि त्यातल्या त्यात पोलीस ऑफिसर्समध्ये असं खूप क्वचित होतं की आपली 24 तासाची नोकरी सोडून सामाजिक क्षेत्रात येणं आणि काम करणं. सर्वात आधी तर बिईंग अ पब्लिक सर्वंट, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आम्ही घाबरतो, कंडक्ट रूल्स व्हायोलेट होतील. म्हणजे सर्वात मोठी भीती ती असते, कंडक्ट रूल व्हायोलेट होईल, आपल्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी होईल, काहीतरी होईल, उगाच भीती कसली तरी असते मनात. वाघमारे साहेबांसारखे ऑफिसर्स, अजून एवढी मोठी फोर्स आहे, महाराष्ट्र पोलीस म्हणा किंवा दुसरी पोलीस फोर्स आहेत, आपले किती ऑफिसर्स आहेत, किती लोक आहेत, पण अशा हातावर बोटावर मोजण्यालायक असे ऑफिसर्स असतात ज्या आपल्या सर्व्हिसमधनं वेळ काढून समोर येतात आणि काहीतरी आपले विचार आदानप्रदान करतात किंवा एक्सपिरियन्स शेअर करतात. एवढा जो एक्सपिरियन्सचा साठा असतो, मला वाटतं जेव्हापर्यंत आपण शेअर करणार नाही यंग जनरेशनसोबत तेव्हापर्यंत समोर मार्ग मिळणार नाही. परत तीच अवस्था का, कन्फ्यूज आयडेंटिटी, धावपळ, कुठेतरी डोळे बंद करून जायचा आणि स्वतः मार्ग शोधायचा. इंग्रजीत एक म्हणणं आहे, देर इज नो पॉईंट इन रिइन्व्हेंटिंग द व्हील. मला वाटतं वाघमारे साहेबांच्या कामामुळं तो एक व्हील इन्व्हेंट होत आहेत. वाघमारे साहेबांनी पुढाकार घेऊन जे पोलीस फोर्समधले सेवानिवृत्त पोलीस बहुजन परिवार बनवला आहे, हे खूप सराहनीय योग्य मार्ग आहे. ते त्यातल्या त्यात वाघमारे साहेबांनी जे इथं पाऊल उचललं होतं नागपुरात, जे आपले बांधव आहेत त्यांना जे कॉन्फिडन्स दिला की तुम्ही एकत्र या, तुमचे अनुभव शेअर करा, तुमचे ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करा. आणि सुरुवातीला प्रस्तावने जे बोलल्या गेले की या संस्थेनं राज्य सरकारकडं वेगळे गोष्टी लावून धरल्यात आणि त्याच्यातल्या काही मला वाटतं
फलस्वरूप पण आल्यात. मला वाटतं खूप चांगलं सरांनी एक पाऊल है, ये अच्छी बात है कि ये हो रहा है और ये आगे और तौर पे होना चाहिए. मैं बस ये कहना चाहूँगा कि मुझे लगता है और 4 साल है वाघमारे साहब आपको, 4-5 साल है, 4 साल है. 4 साल में आप ये मत सोचिए बम्बई से रिटायर होंगे, आप नागपूर वापस आ रहे हैं ऑन प्रमोशन. म्हणजे मला तर नक्कीच वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांना नक्कीच वाटेल की वाघमारे साहेबांनी इथे येऊन एकदा तरी ॲडिशनल CP म्हणा, DIG म्हणा, काहीतरी अजून एक तरी करायला हवं. वाटतं की नाही तुम्हाला? या गोष्टी, या आजच्या सत्कारातनं मला वाटतं सगळ्यांनी एक असं कमीत कमी पब्लिक सर्वंट आमच्यासारखे जे आहेत ते आम्ही नेहमीच ही अशी शिकवण घेऊन जाणार वाघमारे साहेब की तुमच्या पावलावरती आम्ही पाऊल ठेवून समोर आम्ही हेच काम करत राहू. की जसं मी आता बोललो आहे वाघमारे साहेब, आमची नक्कीच हार्दिक इच्छा असेल वाघमारे साहेब तुम्ही परत या नागपूरला कामं करा. माझ्या वतीनं आणि नागपूर पोलिसांच्या सगळ्याच्या वतीनं इथले जे सेवानिवृत्त पोलीस संस्था बनली आहे त्या माझ्या मित्रांच्या, त्यांच्या परिवाराच्या वतीनं तुम्हाला तुमच्या पुढच्या भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला. धन्यवाद. जय भीम, जय भारत. मला आज संस्थेची प्रस्तावना सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. 6 डिसेंबर 1911 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातील वायरलेस ऑफिसमध्ये कार्यक्रम आयोजित श्रद्धांजली कार्यक्रम असताना उपस्थित आदरणीय श्री प्रकाशजी वाघमारे DCP साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मी औरंगाबादमध्ये असताना औरंगाबादमधील पोलीस कार्यालय किंवा वसाहतीमध्ये बाबासाहेबांची, भगवान बुद्धांची जयंती साजरी करायचो आणि तेथील बुद्ध जयंती साजऱ्या व्हायच्या, मग इथे नागपूरला सुद्धा का करत नाहीत असे विचार त्या ठिकाणी सरांनी मांडले. आणि या ठिकाणी सुद्धा तसं घडलं पाहिजे. त्यामुळे आम्ही उपस्थितामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही ठरवलं की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, आमचं या धम्माकरता काहीतरी देणं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या विचाराला आदर देऊन संस्था स्थापन करण्याचं निश्चित केलं. सन 2012मध्ये 15 एप्रिल रोजी पोलीस बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नागपूर शहरातील बहुजन पोलीस परिवाराद्वारे मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी याकरिता दर महिन्याला एक बैठक दीक्षाभूमी येथे घेऊन ठरवण्यात आले. संस्थेच्या सदस्य आणि पदाधिकारी यांच्यात एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे म्हणून सन 2013मध्ये चिंचोली येथील शांतीभवन
सन 2014मध्ये नागार्जुन बुद्धविहार रामटेक येथे गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा आम्ही केलेले आहे. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीवर पोलीस जे बंदोबस्ताला असतात त्यांच्याकरिता विनामूल्य आणि विनाशुल्क पाण्याची व्यवस्था आमच्या संस्थेद्वारे दरवर्षी करण्यात येत असते. त्याचप्रमाणे थोर पुरुषांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी म्हणून सन 2013मध्ये आमच्या मदतीस नेहमीच तत्पर असणारे आवाज इंडिया चॅनल आणि चमू यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे भव्य स्टेजवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती भीमगीतांचा कार्यक्रम संस्थेच्या बॅनरखाली घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचे नाव करण्यात आले आहे. ह्यापुढेही यांच्या संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता अखंडपणे संस्थेची वाटचाल चालूच राहील असे मी आपणास आश्वासन देऊ इच्छितो. धन्यवाद. जय भीम. कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी ख्वाहिश है कि ये सूरत ही बदल जाए. ऐसी मंशा लेकर जो नागपुर में आए थे, तो पहले वाघमारे ये नाम ही शायद बहुत कम लोगों को मालूम था, और धीरे धीरे सेवानिवृत्त पुलिस परिवार के माध्यम से जो काम का दायरा बढ़ा, दीक्षा भूमि के अंदर में या फिर पुलिस मुख्यालय के अंदर में जब प्रोग्राम होने लगे बाबा साहब अम्बेडकर जयंती के, तो मैं भी बड़े हैरत में पड़ जाता था कि सब शुभ्र वस्त्र परिधान करके जब हमारे पुलिस परिवार के लोग आते थे, उनका जब परिवार आता था तो महसूस ही नहीं होता था कि ये पुलिस विभाग से है. इतना सुंदर जो प्रोग्राम होता था कि हम तमाम लोग उनको सलाम. और इस बात के साक्षी कभी बी काशीनंदा रहे, बात के साक्षी आवाज़ इंडिया टेलीविजन है कि आप लोगों ने देखा. तो उनके तमाम कामों का ये समझिए कि डॉक्टर वाघमारे एक ऐसा नेतृत्व है, एक ऐसी रोशनी है कि जिनके माध्यम से समाज के अंदर में पुलिस विभाग के अंदर में चेतना पैदा हुई. अब मैं आदरणीय वानखेडेजींना विनंती करतो की त्यांनी या मानपत्राचं वाचन करावं. माननीय डॉक्टर श्री प्रकाशजी मारोतरावजी वाघमारे, पोलीस उपायुक्त नागपूर. माननीय डॉक्टर श्री प्रकाशजी मारुतीराव वाघमारे, पोलीस उपायुक्त नागपूर, हल्ली मुंबई, राहणार आंबेगाव, तालुका जिल्हा पुणे. आपला जन्म दिनांक 31/12/1959 रोजी वंदनीय मैनावती आईचे पोटी, मुक्काम चास कमान, तालुका खेड, जिल्हा पुणे, आईचे माहेर येथे झाला. मुंबई विद्यापीठातून इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात MA पदवी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यावर बुद्ध धम्माचा प्रभाव या विषयात PhD प्राप्त केली. आपली 1990 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे DYSPचे पदावर नियुक्ती झाली. 2001ला SP म्हणून बढती झाली व नागपूर येथे जून 2011 ते मे 2015पर्यंत नागपूर शहराचे DCP म्हणून पद सांभाळले. आता आपण मुंबईला बदली होऊन गेलेत. आज दिनांक 25 डिसेंबर 2015 रोजी नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल, उर्वेला कॉलनी येथे निरोप देताना सेवानिवृत्त बहुजन पोलीस परिवार नागपूर आणि सामाजिक संस्था नागपूरच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आपण पोलीस उपायुक्त म्हणून नागपूर शहरात आल्याबरोबर समाजासोबत जोडून राहिलेत. बौद्ध धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात आपण वेळ देऊन मोलाची भर टाकली. असे अधिकारी क्वचितच जन्मास येतात. यासाठी करावा लागणारा त्याग, मोजावी लागणारी किंमत, त्यासाठी लागणारे श्रम, अहंकाराचा त्याग, बंधुत्व व मैत्रीभावना या गुणाची गरज लागते. ती आपणा ठाई आहे. आपल्यामुळे नागपूरचे पोलीस बांधव आंबेडकर व बुद्ध जयंती नागपूरला साजरी करू लागले. आपली बदली होणार हे तर ठरलेलेच होते, परंतु आपल्या बदलीने नागपूरकरांना खिन्नता वाटत आहे. आपण जिथे जाल तिथे समाज आपल्या आणि आपण समाजासोबत असाल. या सत्कार्यात आमच्या भावना आपल्याला बळ देवो. आपले आरोग्य आणि आयुष्य दीर्घकाळ वृद्धिगत हो. बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापाने आपले कल्याण हो. हे मानपत्र देऊन ही मंगल कामना या प्रसंगी आम्ही करीत आहोत. जय भीम. बुद्ध धम्माचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ज्यांना ज्यांना लाभलेला आहे, ती व्यक्तिमत्व आयुष्य किती जरी खडतर असले ना, ती माणसं मागे कधीच येत नाही. याची
तमाम उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर बसलेली सगळी मंडळी आहे या ठिकाणी. सत्काराचं उत्तर म्हणता येत नाही, त्याला मार्गदर्शनच असेल. मी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर वाघमारे साहेबांना विनंती करतो की आमचं नागपूर तुमचंही नागपूर होतं आणि ते आहेच. तेव्हा या ठिकाणी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय डॉक्टर वाघमारे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं, आमच्याशी हितगुज करावा, आम्हाला परत मार्गदर्शन करावं आणि पुन्हा उमेदीने जगण्याची आम्हाला प्रेरणा द्यावी. आदरणीय डॉक्टर वाघमारे साहेब. मी माझ्या आयुष्यात 3 तीर्थक्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मला आली. DYSP असताना मी पंढरपूरला होतो आणि मी रोज माझ्या कार्यालयापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत पायी जात होतो आणि पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेत होतो. मला परिचित असणारे सगळे लोक असं म्हणायला लागले, हा पंढरपूरला गेला आणि भटाळला. मग अशा मित्रांना मी सांगायचो, अरे जरा संशोधन वाचा, जरा इतिहास पहा आणि मग काय बोलायचं ते बोला. तो पंढरपूरला उभा असलेला पुंडरीक स्तोत्र ज्याच्यासाठी रचलं गेलं, तो पंढरीचा पांडुरंग. पांडुरंग म्हणजे ज्याचा रंग पांढरा शुभ्र आहे, त्याच्या कायेचं तेज सर्वत्र पसरलेलं आहे, तो असा भगवान बुद्ध तिथे उभा आहे. माझ्या पूर्वजांना, संतश्रेष्ठ चोखोबारायांना आयुष्यभर त्यांची भक्ती करून सुद्धा त्या मंदिरात जाता आलेलं नाही. परमपूज्य साने गुरुजींना त्या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी उघडले जावेत म्हणून प्राणांतिक उपोषण करावं लागलं आणि पंढरपुरातले बडवे असं त्यावेळेला म्हणाले, मारू द्या मेला, तर मेला काय हरकत नाही पण दरवाजे उघडणार नाही. आणि मी तर कायदेशीररित्या त्या मंदिराचा संरक्षक आहे. करोडोंचा खजिना तिथे आहे. पुराण काळापासून राजेरजवाड्यांनी दिलेली हिरे माणके रत्न तिथे आहेत. छत्रपती शिवाजी राजांनी दिलेली शुद्ध सोन्याच्या पुतळ्यांची माळ तिथे आहे आणि त्या सर्व खजिन्याचा, त्या मंदिराचा मी संरक्षक आहे. मला पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मी केव्हाही हक्काने, अधिकाराने त्या मंदिरात जाऊ शकतो आणि मना पांडुरंग मी भगवंताचं दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर मी पंढरपूरहून मुंबईला गेलो. मुंबईमध्ये 6 वर्ष ACP म्हणून सेवा केली. SP झालो आणि कालांतराने माझी औरंगाबादला पोस्टिंग झाली. हे दुसरं तीर्थक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या हाताने कुदळ मारून मिलिंद महाविद्यालयाचा प्रारंभ केलेला आहे. त्या मिलिंदच्या प्रत्येक भिंतीवरती बाबासाहेबांनी PES, प्रत्येक विटेवर PES, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, ही अक्षरं मित्रांनो कोरलेली आहेत. आजही पाहायला मिळतात. सगळ्यांना अजंठा वेरूळ माहीत आहे, पण त्या औरंगाबाद शहरामध्ये विद्यापीठाच्या शेवटच्या टोकाला 13 बुद्धलेणी आहेत. असं बुद्धलेण्यांनी युक्त असलेलं शहर, बाबासाहेबांची कर्मभूमी, की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतः बसून स्वतःच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या डोळ्या देखत मिलिंद महाविद्यालयाची देखणी इमारत उभारली. 3 वर्ष मी औरंगाबादला होतो. रमून गेलो होतो. असं वाटलं की आता औरंगाबाद सोडून बाहेर जायचं नाही, रिटायरमेंटपर्यंत इथेच थांबूया. पण जास्त दिवस काही कोणी टिकू देत नाही. परिस्थिती फार मोठी गंभीर विचित्र होती.
औरंगाबादची महानगरपालिका गेल्या 20 वर्षांपासून तथाकथित पुरोगामी नसलेल्या लोकांच्या हातात सत्ता आहे. पोलीस खात्यामध्ये एक वेळ बाबासाहेबांची जयंती, महापुरुषांची जयंती, गव्हर्नमेंटचा GR त्याच्यामुळे साजरी होऊ शकते, पण मुख्यालयात बुद्ध जयंती म्हणजे लोकांच्या अंगावर काटा. पण आम्ही सुरुवात केली. पहिल्या जयंतीला म्हणते विशुद्धानंद माथेरो यांना आम्ही बोलवलं. त्यांच्यासोबत 2 भिक्षू, एक छोटासा पेंडॉल आणि पेंडॉलमध्ये 20 पुरुष, 10 महिला आणि 5 लहान मुलं. मुख्यालयामध्ये पोलिसांची संख्या प्रचंड, स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या पोलिसांची संख्या सुद्धा भरपूर, पण समोर पेंडॉल रिकामा. पण दुसऱ्या वर्षी चित्र बदललं. जे आले नव्हते त्यांना आत्मपरीक्षण करावं लागलं. कुठून तरी एक वाघमारे आला, हेडक्वार्टरमध्ये बुद्ध जयंती साजरी करतो. एक वंजारी समाजाचा DYSP बुद्ध जयंतीला हजर राहतो. आम्ही स्वतःला बाबासाहेबांचे पाईक म्हणवतो, बाबासाहेबांच्या जीवावर मिळालेल्या आरक्षणातून नोकऱ्या करतो आणि बुद्ध जयंतीला जात नाही. दुसऱ्या वर्षी 1000 लोक आले, 1000. आणि तिसऱ्या वर्षी भंते विश्वदानंद, त्यांचा संपूर्ण जिल्ह्यातून आलेला भिक्षू संघ, 100 श्रामणेर, असे 200 काशाय वस्त्रधारी आणि 2000 लोक. 3 तास कार्यक्रम चालला. माननीय पोलीस आयुक्त आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या. शहरातल्या प्रतिष्ठित मंडळी येऊन मोठी मोठी भाषणं केली आणि माझी औरंगाबादवरून बदली झाली. पण सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी जरी औरंगाबाद सोडलं तरी मुख्यालयातल्या बुद्ध जयंतीची परंपरा औरंगाबादच्या भीमसैनिकांनी आजही चालू ठेवली आहे. ज्या दीक्षाभूमीची कीर्ती संपूर्ण जगात पसरलेली आहे, त्या दीक्षाभूमी असलेल्या या नागपूर शहरामध्ये, जे माझ्या पूर्वजांचं शहर आहे, बाबासाहेबांचा धम्म ज्यांनी सर्वप्रथम स्वीकारला आणि त्या धम्माचा सर्वदूर प्रचार आणि प्रसार केला, त्या नागांचं हे नागपूर आहे. याच नागपूरमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली आणि तुमच्या आणि माझ्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. मी धम्मदीक्षेला उपस्थित नव्हतो, कारण माझा जन्म 1959. पण माझे वडील, माझे काका, माझे मामा, सर्व माझे नातेवाईक याच दीक्षाभूमीवर आले. त्यांचं भाग्य थोर की ज्यांना बाबासाहेबांच्या कडून दीक्षा मिळाली. काय होतं, दीक्षा घेतल्यानंतर काय झालं, मी या सगळ्या गोष्टी का करू शकलो, त्याचं कारण बाबासाहेबांनी दिलेली धम्मदीक्षा.